Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए। नमस्कार, मी अनिता गिरसार। आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित अनु आणि जानू लवली जोडी प्रस्तुत तुझ्या प्रेमापोटी। तुझ्या प्रेमापोटी हा कार्यक्रम सादर करीत असताना खूप आनंद होत आहे। आनंद याच्यासाठी होत आहे की प्रत्येक महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातून, शहरातून, तालुक्यातून आपले हे कवी या ठिकाणी येऊन आपली कविता सादर करत असतात। आणि या सादर केलेल्या कवितेतून समाज परिवर्तनाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये करतात। त्यामुळे प्रथमतः या सगळ्या कवींचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। हा कार्यक्रम सादर आपण याच्यासाठी करतो की तुझ्या प्रेमापोटी, कार्यक्रमाचं नावच आपण ठेवलं आहे की तुझ्या प्रेमापोटी। या तुझ्या प्रेमापोटीच्या माध्यमातून मग ते प्रेम आईचं असेल, वडिलांचं असेल, बहिणीचं असेल, भावाचं असेल, प्रियकराचं असेल किंवा देशाचं असेल, पण याच्यावरती प्रेम मनातून करा, हीच अपेक्षा या कार्यक्रमातून आम्ही दर्शवतो आहोत। हा कार्यक्रम चालू करत असताना दोन पात्र आम्ही तुमच्या समोर मांडतो आहेत, एक अनु आणि एक जानू। अर्थात अनु आणि जानूची प्रेम कहाणी कशा पद्धतीने सुरू होते आणि कशा पद्धतीने ती एंड होते, आणि एंड होत असताना कशा पद्धतीनं ते अनु आणि जानू आपल्या आई वडिलांना त्रास देतात आणि आई वडिलांना त्रास देऊन पुन्हा ते आपल्या स्वतःचा जीवाचा सत्यानाश कशा पद्धतीने करून घेतात, ही गोष्ट आम्ही तुमच्या समोर मांडतो आहोत। अर्थात अनु आणि जानू, जेव्हा अनुचं प्रेम त्या जानूवरती होतं आणि जानूचं प्रेम जर तुम्हाला आपण गेल्या आठवड्यामध्ये पाहिलं, गेल्या आठवड्यामध्ये पाहिलं की अनु आणि जानूचं मनोमिलन झालं, इथपर्यंत आपण पाहिलं आहे। आणि त्याच्या पुढे जात असताना मला म्हणावं वाटतं की जेव्हा अनु आणि जानूचं मनोमिलन प्रेम होतं आणि मनोमिलन प्रेमाच्या नंतर त्यांनी पुढचं पाऊल टाकतात, एकमेकाशिवाय ते राहत नाहीयेत। एक दिवस जरी जानू त्याला नाही बोलली किंवा अनु त्याला नाही बोलली तर एकमेकाचं ते प्रेम हे वाढतच जात आहे, पण नाही बोलल्याच्या नंतर पुन्हा त्याच्यामध्ये खट्टी मिठास पण येत असते। राग त्याच्यामध्ये येतो, प्रेम हे वाढतं, पण रागातूनच प्रेम जास्त वाढत असतं। अशा पद्धतीचं प्रेम त्यांनी विकत केलेलं आहे। पण एक दिवस असा होतो की अनु त्याच्या संदर्भामध्ये बोलत असताना म्हणजे जानूला अनुविषयी शंका येते आणि शंका आल्याच्या नंतर जानू हा अनुवरती नाराज होतो आणि तिला बाजूला करायचा प्रयत्न करतो। आणि अशा अवस्थेमध्येच तिला जाणीव होते अनुला की हा माझ्यावरती असं करतोय, म्हणजे ती गोष्ट खरी नसते। जानूची ही एक धारणा असते की जानूला असं वाटतं की हिने माझ्यावरच प्रेम करायला पाहिजे, माझ्याकडेच लक्ष द्यायला पाहिजे, परंतु अनावधानाने अनुचं काही कालांतराने तिच्या पाहुणे असतील किंवा नातेवाईक असतील, तिचं लक्ष तिकडं असल्यामुळं अनुच्या पोटामध्ये दुखायला लागलं आणि दुखायला लागल्यानंतर तो तिच्यावरती नाराज होतोय आणि नाराज होऊन तिला पुन्हा बाजूला करण्याचा प्रयत्न करतोय आणि स्वतःच्या आई वडिलाला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय। मित्रांनो, हीच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की तुम्ही प्रेम करा, कुणावरही प्रेम करा, पण मनातून प्रेम करा, पण प्रेम करताना आपल्या आई वडिलांना सोडू नका, हीच धारणा या ठिकाणी आम्ही मांडत आहोत। हा कार्यक्रम तर आम्ही चालूच ठेवणार आहे, हा आमचा नोकझोक तर आमची अशी चालू राहणारच आहे। परंतु मला या ठिकाणी माझ्या सहचारणी म्हणजे माझ्या जोडीला अशा सुंदर अशा सूत्रसंचालिका आहेत, म्हणून यांच्याकडे बघून मला एक गोष्ट अशी म्हणावीशी वाटते, प्यार तुमसे भी किया है, प्यार तुम्हें भी किया है और प्यार मैंने भी किया है, प्यार तुमने भी किया है और प्यार मैंने भी किया है, पागल तुम भी है और पागल हम भी है, पागल तुम भी है और पागल हम भी है। कुछ लोग प्यार में पागल हो जाते हैं, कुछ लोग प्यार में पागल हो जाते हैं और कुछ लोग पागलों जैसा प्यार करते हैं, कुछ लोग पागलों जैसा प्यार करते हैं। सही बात है, पागलों जैसा प्यार करते हैं, लेकिन मैं भी ये कहना चाहती हूँ, इश्क का रोग मत लगाइए, इश्क का रोग मत लगाइए, ये रोग लाइलाज हो जाता है, ये रोग लाइलाज हो जाता है। और मैं जिस शहर में से आई हूँ ना, और मैं जिस शहर में से आई हूँ ना, उस शहर में आप जैसे पागलों का इलाज हो जाता है, आप जैसे पागलों का इलाज हो जाता है। वाह, पागलों का इलाज होना तो बहुत जरूरी होता है, इसलिए हमें भी कहना है, खुद को इतना भी मत बचाया कर,
खुद को इतना भी मत बचाया कर, बारिश है तो भीग जाया भी कर। सही बात। काम ले कुछ हसीन होठों पे, थाम ले कुछ हसीन होठों पे, बातों बातों में थोड़ा सा मुस्कुराया भी कर। चांद लाकर ना कोई देगा, चांद लाकर कोई नहीं आपको देगा, अपने चेहरों को झगमगाया कर। धूप में मायूसी और लौट जाती है, धूप में मायूसी लौट जाती है। कभी कभी कपड़े छुपाने के लिए छत पे भी आया कर, छत पे भी आया कर। सही बात है, छत पर तो मैं आऊंगी, इसलिए मैं भी कहना चाहती हूँ, तुमसे है मोहब्बत ये जमाने को बता दूंगी, तुमसे है मोहब्बत ये जमाने को बता दूंगी। सबूत मांगे तो दिल चीर कर दिखा दूंगी, सबूत मांगे तो दिल चीर कर दिखा दूंगी। मुझसे दीवाना कोई नहीं होगा, मुझसे दीवाना कोई नहीं होगा। इस जमाने को खुद को, इस जमाने को तुमको चाहने वालों को मिटा दूंगी, तुमसे चाहने वाले को मिटा दूंगी। इसी को तो प्यार कहते हैं, और प्यार में ही कुछ भी हो सकता है। इसलिए हम हमेशा कहते हैं प्यार करो, प्यार करो, प्यार करो। इसीलिए मैं आपके इसके ऊपर मुझे भी आपको एक कुछ बात कहनी है। मेरी हर अदा का आईना हो तुम, मेरी हर अदा का आईना हो तुम, मेरी हर मंजिल का रास्ता हो तुम, मेरी हर मंजिल का रास्ता हो तुम। कभी दूर ना होना मेरी जिंदगी से, कभी दूर ना होना मेरी जिंदगी से। मेरी हर खुशी का रास्ता हो तुम, मेरी हर खुशी का रास्ता हो तुम। सही बात है। प्रेम भी तू, दोस्त भी तू, प्रेम भी तू, दोस्त भी तू, एक भी तू, हजार भी तू, एक भी तू, हजार भी तू, गुस्सा भी तू, माफी भी तू, गुस्सा भी तू, माफी भी तू, जिंदगी के सफर में काफी भी तू, जिंदगी के सफर में काफी भी तू। दोस्तों, जिंदगी के सफर में काफी होता है एक ही व्यक्ति, और एक ही व्यक्ति के ऊपर प्यार करना जरूरी होता है। ये नोक झोंक तो हमारी चलती रहेगी। इस नोक झोंक के माध्यम से हम हमेशा हर हफ्ते एंटरटेनमेंट करते हैं। साथियों, इस प्रोग्राम को आगे बढ़ाते हुए इस प्रोग्राम के सूत्र संचालिका सौभाग्यवती अनिता विराजदार को मैं विनती करता हूं कि आगे का प्रोग्राम चालू करें। तुझ्या प्रेमापोटी हा कार्यक्रम चालू करत असताना आज 15 मार्च आहे। 15 मार्च म्हणजे मान्यवर कांशीराम साहेबांचा वाढदिवस आहे। कांशीराम साहेबांच्या वाढदिवसानिमित्त बहुजन सैनिक माध्यमाच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा त्यांना दिल्या जातात। आम्ही प्रत्येक वेळेस बहुजन सैनिकच्या माध्यमातून मान्यवर कांशीराम साहेबांचा बहुजन दिवस हा साजरा करत असतो। तो कार्यक्रम आम्ही 29 मार्च रोजी तो मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केला आहे। आजचा दिवस काही नेते मंडळी किंवा काही अडथळा आल्यामुळे हा कार्यक्रम आम्ही पुढे ढकलत आहे, म्हणजे 29 ला आपण कार्यक्रम करतोय। परंतु हा कार्यक्रम करत असताना आज मान्यवर कांशीराम साहेबांची आठवण जरूर येते, कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये या देशामध्ये फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुन्हा या भारतामध्ये प्रस्थापित करायचं काम जर कोणी केलं असेल तर मान्यवर कांशीराम साहेबांनी केलेलं आहे। म्हणून त्यांच्या विचाराला शतस्थ नमन करून आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय। या कार्यक्रमाला सुरुवात करत असताना या कवीमध्ये या ठिकाणी सन्माननीय रामरावजी गायकवाड जे की इंजिनियर आहेत पेशाने, आणि प्रत्येक फिल्म सिटीमध्ये सगळे अग्रेसर असतात, पिक्चरमध्ये काम करतायत, मालिकामध्ये काम करतायत, आणि तसंच दूरदर्शन आकाशवाणीमध्ये देखील त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे। असे ते रामरावजी गायकवाड, आणि त्यांना तोडीस तोड देणाऱ्या आमच्या कविताताई तळेकरच्या संदर्भामध्ये बोलत असताना की महाराष्ट्रातली दुसरी लता मंगेशकर म्हटलं तर कमी होणार नाही अशा पद्धतीचं त्यांचा स्वर आहे, आणि याच स्वरातून या महाराष्ट्रातील जनतेला मंत्रमुग्ध करण्याचा काम ते अनेक वर्षापासून करतायत। ते तिथंच थांबलेलं नसून आणखी साहित्य क्षेत्रामध्ये त्या कविता करतायत। अनेक कविता कवी संमेलनामध्ये भाग घेऊन आपण पहिला, दुसरा, तिसरा का क्रमांक असताना तिथं जाऊन त्या आपल्या हजेरी लावतायत, आणि समाज परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून त्या आपला घरातला वेळ सगळं काम सोडून इथं येत आहेत आणि इथे येऊन समाजामध्ये परिवर्तन करण्याचं काम करतायत। त्यामुळे तेही आपल्या या स्टेजवरती आहेत। आणि दुसरी म्हणजे बालकवी नवीनच प्राची धीरजदार,
ही बालकवी आहे, कॉलेजचं ते आहे, 11वीला ऍडमिशन आहे आणि या अशा अवस्थेमध्ये परीक्षा चालू असताना देखील तिने वेळात वेळ काढून या ठिकाणी आल्या. याचाच अर्थ असा आहे की कवितेमध्ये तिला किती प्रेम आहे, कवितेमध्ये तिला किती रुची आहे हे आपल्याला आपल्या समोर लक्षात येत आहे. म्हणून त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका अनिता बिराजदार यांना अशी विनंती करतो की त्यांनी हा कार्यक्रम पुढे चालवायचा आहे. तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात आलेल्या सर्व कवींचे सर्वप्रथम मी स्वागत करते. तसंच कवी प्राची बिराजदार हिला मी विनंती करते की तिनं आपली कविता सादर करावी. माझ्या कवितेचे नाव तुझी आणि माझी भेट. तुझी आणि माझी ओळख नव्हती, तुझी आणि माझी ओळख नव्हती, तरी अचानक भेटीची चाहूल लागली, तरी अचानक भेटीची चाहूल लागली. आणि तो येतो माझ्या घरी, आणि तो येतो माझ्या घरी. नजरेला नजर मिळते, नजरेला नजर मिळते आणि मन माझे हरवून जाते, आणि मन माझे हरवून जाते. काळजाचे ठोके वाढतात, काळजाचे ठोके वाढतात. मग गॅसवरचा चहा उतू जातो, मग गॅसवरचा चहा उतू जातो. मग प्रेमाची सुरुवात होते, मग प्रेमाची सुरुवात होते. खरंच प्रेम हे प्रेमच असतं. तुमचं काय आमचं काय सेमच असतं. म्हणूनच म्हणणार ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव, ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो, त्याच नात्याला खरा अर्थ असतो. बाकी नाते सगळी माझे माझे म्हणून वाहणारे व्यर्थ ओझे असतात, माझे माझे म्हणून वाहणारे व्यर्थ ओझे असतात. बरोबर आहे. म्हणून प्राची मलाही तुझ्या त्या कवितेवरती बोलावं असं वाटतं. मलाही माझं जुनं प्रेम मला आठवतं आणि पुन्हा मला असं म्हणावं असं वाटतं की मला पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडायचं आहे. मला तुझ्या पुन्हा एकदा प्रेमात पडायचं आहे. कपाळावर उडणाऱ्या तुझ्या कुरळ्या बटांना सावरायचं आहे. पुन्हा उभी राहा तू मधल्या वाटेवर, पुन्हा उभी राहा तू मधल्या वळणाच्या वाटेवर. जगापासून नजर चुकवून तुला हळूच पाहायचं आहे, जगापासून नजर चुकवून तुला हळूच पाहायचं आहे. खरं त्या बात आहे. तसंच पुढील कवी रामराव गायकवाड सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. धन्यवाद. रसिक हो, बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह चॅनलच्या या काव्यगीत आणि वेगळ्या विषयावरच्या व्यासपीठावरून मी काव्यवाचन सादर करत आहे. तत्पूर्वी काही काव्यपंक्ती आपल्यासाठी मी घेऊन होतो आहे. भाग्य लेकर आना और कर्म लेकर जाना, इसी का नाम जीवन है, इसी का नाम जीवन है. जो बिना मांगे मिले वह किस्मत है, जो बिना मांगे मिले वह किस्मत है. और जो तुम कमाकर दुनिया से ले जाएंगे, और जो तुम कमाकर दुनिया से ले जाएंगे वह पुरुषार्थ है. क्या बात है. जन्म हमारे हाथ में नहीं था, जन्म हमारे हाथ में नहीं था, लेकिन जीवन को कैसे जीना है इसकी कलम भगवान ने हमारे हाथ में दी है. इसकी कलम भगवान ने हमारे हाथ में दिया है. याच्यावर मला एक ओळी आठवल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं, मी जरी या धर्मात जन्माला आलो परंतु मी जाताना त्या धर्मात राहणार नाही आणि मी नक्कीच माझं भविष्य किस्मत मी स्वतःच्या प्रयत्नाने घडवीन. आणि त्याप्रमाणे ह्या काव्यपंक्ती या ठिकाणी रेकॉर्ड केल्या आहेत. म्हणून खाली हात आना एक संयोग है, खाली हात आना एक संयोग है, लेकिन दूसरों की दुआएं साथ लेकर जाना एक उपलब्धि है. दूसरों की दुआएं साथ लेकर जाना एक उपलब्धि है. रसिक हो, मी माझी कविता सादर करत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे तोल सावरकर. एका युवकाच्या जीवनामध्ये शहरातली मुलगी जो ग्रामीण भागात राहणारा मुलगा आहे त्याच्या जीवनामध्ये येते आणि शहरातल्या मुलीला शेती वगैरे शेतमळा याचं फार काही ज्ञान असेल असंच नाही. त्यामुळे होतं काय, त्या युवकाच्या जीवनामध्ये जेव्हा शहरातली मुलगी येते आणि ती लग्न करून त्याच्याबरोबर जीवन कंटत असते आणि ज्यावेळेस तो युवक आपल्या त्या युवा पत्नीला घेऊन शेतावर जातो आणि शेतावर गेल्यानंतर त्या मुलीच्या ज्या हे असतात तिथली वाटचाल असते त्या संसारातली
त्यावरती ही कविता सुचलेली आहे. शेतावर घेऊन जाणारा नवरा आपल्या त्या शहरातल्या पत्नीला काय सांगतोय या कवितेतनं आपल्याला दृष्टीत येईल. तोल सावर्ग मळ्याच्या बांधावरून चाललीस तू कारभारणी ग, मळ्यात आजच पाऊस पडला ग, मळ्यात आजच पाऊस पडला ग, सभोवार चिखल झाला पांदीची ही वाट निसरडी, चिंब भिजली रानातली वेली झाडी, पांदीची ही वाट निसरडी, चिंब भिजली रानातली वेली झाडी, फुलली आज कशी गुलछडी, तू तोल सावर्ग, तू कारभारणी तोल सांभाळ ग, साजनी तू जपून पाऊल टाक, साजनी तू जपून पाऊल टाक, डोईवरच्या न्याहारीची पाटी, डोईवरच्या न्याहारीची पाटी, देण्या धन्याला हळूच खाली वाग, साजनी तू जपून पाऊल टाक, तू जपून पाऊल टाक, गर्द सावलीत आंब्याच्या, गर्द सावलीत आंब्याच्या, बसली खिल्लारी बैल जोडी विसावणी, बसली खिल्लारी बैल जोडी विसावणी, वाट पाहतो गर्दनीची कधी पासुनी, वाट पाहतो गर्दनीची कधी पासुनी, तू तोल सांभाळ ग, तू तोल सावर्ग. शेवटच्या काव्यपंक्ती आहेत. काळ्या मातीतला सावळा धनी, काळ्या मातीतला सावळा धनी, पंढरीचा पांडुरंग शोभतो, पंढरीचा पांडुरंग शोभतो, वाऱ्यान उसाचा हिरवा फड सळसळतो, वाऱ्यान उसाचा हिरवा फड सळसळतो, नजर ही तुझी सांगू पाहते काही, नजर ही तुझी सांगू पाहते काही, शब्द अमृताचे कामुके होई, शब्द अमृताचे कामुके होई, सूर्यफुल वदन तुझे ग, सूर्यफुल वदन तुझे ग, परी अबोल काराही, परी अबोल काराही, लावण्य शिल्पधनु, लावण्य शिल्पधनु या मळ्यात साकारले, त्या मळ्यात साकारले, डोळ्यात धन्याच्या लपून राहिले, डोळ्यात धन्याच्या लपून राहिले, मळ्याच्या बांधावरून चाललीस तू कारभारणी ग, तू जपून पाऊल टाक, तू तोल सावर्ग, तू तोल सावर्ग, तू तोल सावर्ग. खूप छान सर. तसंच नवरा बायको म्हणलं ना, शेतीमध्ये काम करतात, खूप राबतात, राबून आपले घर कष्ट संसार चालवतात, सगळं चालवतात, चिल्यापिल्यांची आठवण येते, मग असंच दिवस मावळत असतो. म्हणून ते नवऱ्याला म्हणते, कारभारी दमान होऊ द्या दमान, अंग भिजल घामान, अंग भिजल घामान. वा वा. म्हणजे तुम्ही हे प्रेम सादर केलं, त्यामध्ये अनितानी पण तिचं प्रेम सादर केलं, त्यावेळेस मलाही तिच्या या दोन ओळीमध्ये मलाही म्हणावं असं वाटतं की तुझं हसणं हवं आहे, तुझं हसणं हवं आहे, तुझं रुसणं पण हवं आहे, तू नाही जवळ तरी तुझं असणं हवं आहे, तू नाहीच जवळ तरी तुझं असणं हवं आहे, तू बोलणं हवं आहे, तुझं बोलणं हवं आहे, तुझं ऐकणं हवं आहे, भांडलो आपण जरी तुझं मनवणं हवं आहे, तुझं मनवणं हवं आहे. वा वा, क्या बात है. तसंच पुढील कविवर्या कविता तळेकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. आयुष्य जातं आपलं एकमेकांना मनवणे, आपण काही कुणाचं ऐकत नाही,
पण हे प्रेम असंच असतं, ते मनात राहतं नाही का. आणि कधीतरी बोलावंसं वाटतं, तर गुलाबाला कितीही काटे असले तरी ते टोचतातच आणि तो गुलाब आपल्याला हवा असा वाटतो. तर अशीच एक मी कविता केलेली आहे गुलाब, जिचं नाव आहे गुलाब. गुलाबाचे नाजूक फूल, गुलाबाचे नाजूक फूल पाहता होते मन फूल, अगणित काट्यात डुले, मन पसंत मोहक गुल. कारण प्रेम केले ना त्याच्यावर, रंग त्याचा वेगवेगळा, कधी लाल गुलाबी पिवळा, किरमिजी आणि केशरी, बघता क्षणी मन घेतो तरळी. रोज रोज तो फुलावे, उद्या पुन्हा परत पाकळीने खडावे. वा क्षणिक वाटते तू सुद्धा हवा तसाच राहावा. वा 24 तास दरवळता गंध, होतास तू जरी नाही पांढरा धोतरा, ओठांनी लाल पान सुपारी खाणारा. गुलाब तो गुलाब कधी जातो रंग उडून, गुलाब तो गुलाब कधी जातो रंग उडून. ती कळी म्हणते हसून, ती कळी म्हणते हसून, मी कळी उमलण्याआधी तू फुल गुलाब नंतर. वा सोड सोड गर्व त्या फुलाचा, सोड सोड गर्व त्या फुलाचा, खोडाचाही कर विचार. मनातूनच तुला जर तोडले, मनातूनच तर तुला जर तोडले, तर तू तरी कसा रे उमलणारा गुलाब, आणि तू तरी कसा रे उमलणारा गुलाब. काटेरी गुलाब, तू तर काटेरी गुलाब. म्हणजे तात्पर्य असं की आपण ज्या वाटेने जाणार आहोत त्या वाटेवर काटे हे पेरलेलेच असतात. हो. काटे हे पेरलेलेच असतात, तरी तो गुलाब आपल्याला हवासाच असतो, हवासाच असतो. सही बात आहे. खरंच खूप छान मॅडम. मला पण त्याच्यावरती एक बोलायचंय. लोक रूप पाहतात, लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो, आम्ही हृदय पाहतो. लोक स्वप्न पाहतात, लोक स्वप्न पाहतात, आम्ही सत्य पाहतो, आम्ही सत्य पाहतो. फरक एवढाच आहे की लोक जग पाहतात, लोक जग पाहतात. मैत्री पाहून पण आम्ही दोन्हीही पाहतो, मैत्री पाहून आम्ही दोन्हीही पाहतो. वा वा. अनिता मॅडम, तुमचं खूप खूप अभिनंदन. तुझ्या या प्रेमापोटी तुम्ही खरंच आम्हाला प्रेमाने खूप काही देत आहात आणि आमचं मन हे असंच मुलासारखं बहरत आहे, ज्याचं नावच आहे प्रेमा तुझ्या पोटी, प्रेमा तुझ्या पोटी. असंच प्रेम नवू द्या तुमच्या आमच्यावरती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात आलेल्या सर्व कवींचे सर्वप्रथम मी स्वागत करते आणि प्राची बिराजदार हिला मी विनंती करते की तिने आपली कविता सादर करावी. माझ्या कवितेचे नाव प्रेम म्हणजे काय असतं. प्रेम म्हणजे काय असतं हे तुला भेटल्यावर कळालं, हे तुला भेटल्यावर कळालं. ते खूप सुंदर स्वप्न असतं, ते खूप सुंदर स्वप्न असतं. तुझ्या हातात हात घेऊन, तुझ्या हातात हात घेऊन जगण्याची आस असते, तुझ्या हातात हात घेऊन जगण्याची आस असते. ओढ तुझ्या भेटीची तुला पाहण्याची, ओढ तुझ्या भेटीची तुला पाहण्याची. म्हणूनच म्हणतात प्रेम हे असंच असतं, म्हणूनच म्हणतात प्रेम हे असंच असतं. तुझं काय माझं काय दोघांचं सेमच असतं, तुझं काय माझं काय दोघांचं सेमच असतं. म्हणूनच तुझं माझं नातं हे असंच राहावं, कधी मैत्री तर कधी प्रेम असावं. म्हणूनच तुझं माझं नातं हे असंच राहावं, कधी मैत्री तर कधी प्रेम असावं. वा खरंच प्रेम म्हणलं की मुलाचं आईवरती आलं, मित्राचं मैत्रिणीवरती आलं. प्रत्येक जणाचं प्रेम हे प्रेमच असतं. म्हणूनच मला पण म्हणायचे मी प्रेम तुझ्यावर करते, मी प्रेम तुझ्यावर करते. हे तुला सांगता येत नाही, हे तुला सांगता येत नाही. प्रेम हे असंच असतं रे, प्रेम हे असंच असतं रे वेड्या. ते शब्दात कधी तुला सांगताच येत नाही, ते शब्दात कधी तुला सांगताच येत नाही. शब्दात कधी ते सांगताच येत नाही, हे अगदी बरोबर आहे. प्रेम हे अथांग सागरासारखंच असतं आणि अथांग सागराप्रमाणेच आपलं हृदय ठेवून आपल्याला प्रेम करायचं असतं. म्हणूनच प्राची, मला तुलाही म्हणावं वाटतं, हा जन्म तुझी वाट पाहण्यात जाईल,
तू प्रेम सादर केलंस म्हणून मलाही असं वाटतं केला बरं का, म्हणजे तुला नाही तिला असं मला म्हणावंच वाटतं, हा जन्म तुझी वाट पाहण्यात जाईल, न जाणं पुन्हा आपली भेट कधी होईल. क्या बात है. माझ्या मनाला तुझ्या भेटीची ओढ लागेल, माझ्या मनाला तुझ्या भेटीची ओढ लागेल, पुन्हा एकदा या जन्माला तुझ्याबद्दल प्रेम जागेल. नको ही आसवेडी, नको ही आसवेडी, नको तो त्रास पुन्हा, नाहीतर होऊन बसेल माझ्याकडून प्रेमाचा तोच गुन्हा, प्रेमाचा तोच गुन्हा. वाह, क्या बात आहे सर. तसंच पुढील कविवर्य रामराव गायकवाड हे नाही का बसवेश्वर महाराज यांच्याविषयी कविता बोलणार आहेत. बसवेश्वर महाराज म्हणले की ते कसे जाती धर्म काही असे न मानणारे गुरु आहेत, त्यांच्याविषयी कविता सादर करणार आहेत. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. पुनश्च रसिक हो, नमस्कार. विश्वगुरु महात्मा बसवेश्वर आणि त्यांचा पुतळा आपल्या निगडीच्या ब्रिजच्या थोडं पुढे गेलो की आपल्याला बघायला मिळतो भक्ती शक्ती चौकाच्या बाजूला. आणि त्या ठिकाणी बसवेश्वर महाराजांचं सुंदर स्मारक झालेलं आहे. आणि आज या ठिकाणी जो आपला कार्यक्रम होत आहे हे अगदी सुंदर हॉल आहे, मंदिराच्या बाजूला हॉल आहे. खरोखर महाराजांचं त्यांच्या स्मरण करून पुण्यस्मरण करून मी माझ्या एक कवयित्री आहेत, माझ्या परिचित एक कवयित्री आहेत आशा नष्टे यांनी महाराजांवर एक छान कविता लिहिली आहे जी पिंपरी चिंचवड वैभव नावाच्या काव्य संग्रहामध्ये आलेली आहे. आणि यातली ही कविता त्यांच्या परवानगीने मी या ठिकाणी काव्य वाचन करत आहे. आणि मला वाटतं ते अगदी समयोचित राहील. महाराजांच्या चरणी ही काव्यसेवा, ही शब्द पुष्पांजली मी अर्पण करत आहे. भक्ती शक्ती चौका नजिक, भक्ती शक्ती चौका नजिक, महात्मा बसवेश्वर उद्यानात, विश्वगुरूच्या पुतळ्याची अप्रतिम कलाकृती दिमाखात, अप्रतिम कलाकृती दिमाखात, रुद्राक्षाची माळ गळ्यात, भस्म शोभते कपाळाला, भस्म शोभते कपाळाला, डाव्या हाती शिवलिंग असे, भक्त येती नित्य दर्शनाला, भक्त येती नित्य दर्शनाला, मासिक अनुभव मंडप सभा, दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी, दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी, व्याख्यान वाढदिवस सत्काराला, लिंगायत मंडळी जमती सारी, लिंगायत मंडळी जमती सारी, भक्त येती नित्य दर्शनाला. थोर कवी संत समाज सुधारक, झाले 12वे शतक कर्नाटक राज्यात, थोर कवी संत समाज सुधारक, झाले 12वे शतक कर्नाटक राज्यात. अक्षय तृतीयेला जयंती साजरी, अक्षय तृतीयेला जयंती साजरी, ज्यांचे विचार वचने करती आत्मसात, ज्यांचे विचार वचने करती आत्मसात, भक्त येती नित्य दर्शनाला. शेवटच्या काव्यपंक्ती आहेत. लहान मोठी झाडे वेली फुले दाट, लहान मोठी झाडे फुले वेली फुले दाट, मखमली हिरवळ बागेत, मखमली हिरवळ बागेत. महात्मा बसवेश्वर उद्यानामधलं एक काही शब्दांकर या ओळीमध्ये आलेला आहे. लहान मोठी झाडे वेली फुले दाट, मखमली हिरवळ बागेत, लोकवर्गणीतून झाला पुतळा, लोकवर्गणीतून झाला महात्मा बसवेश्वरांचा पुतळा. पूजा अर्चना करती समवेत, पूजा अर्चना करती समवेत, भक्त येती नित्य दर्शनाला, महात्मा बसवेश्वर उद्यानात, महात्मा बसवेश्वर उद्यानात, भक्त येती नित्य दर्शनाला. वा सर, खूप छान. आणि यानंतर माझी स्वतःची एक कविता मी या ठिकाणी सादर करत आहे. सर, मला एक सांगायचं बरं का, मी पण हिंदू लिंगायत धर्मामधलीच आहे. आणि बसवेश्वर महाराज हे माझे गुरुच आहेत.
वा वा, फार बसवेश्वर महाराजांचं कार्य माझ्या वाचनातून आलेलं आहे. त्यामधनं मला समजलं की ते अगदी समता बंधुता आपण तत्व जे आज ऐकतोय हो. अगदी याचं तंतोतंत पालन करणारे महान आत्मा म्हणूनच त्यांना आपण महात्मा म्हणतो. मला वाटतं भारतामध्ये महात्मा तीनच आहेत, मला माझ्या ऐकण्यात आलेले महात्मा गांधी, महात्मा ज्योतिराव फुले आणि महात्मा बसवेश्वर महाराज. म्हणजे संतांच्या मध्ये हे महात्मा पदवी मिळणं म्हणजे किती मोठी दुष्कर गोष्ट आहे. हो. ती फार मोठी एक आनंदाची गोष्ट आहे. मी माझी कविता सादर करत आहे. कविता सादर करण्यापूर्वी ज्या कविता तुम्ही जी कविता सादर केली त्या आशा नष्टे मॅडम त्या माझ्या संगीत क्लासमेट आहेत पिंपरी चिंचवड अकादमीच्या, पंडित भीमचंद जोशी हो. अकादमीच्या. आणि इतक्या मॅडम म्हणजे हुशार आहेत का आज त्यांचं एवढं वय असूनही त्या वेगवेगळ्या क्षेत्रात प्रत्येक कलेमध्ये त्या पुढे आहेत. आणि खरंच त्यांचं नाव गुणगुण असं वाटतं की त्या कुठेच मागे नाही. त्यांनी आज आपल्याला दाखवून दिलेलं आहे का वय जरी आपलं कितीही असलं तरी आपण कलेला जपत आहोत. खूप सुंदर नाव त्यांचं आशा आहे आणि हीच आशा आपण मनात धरून तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात आशा नष्टे मॅडमची कविता सादर केली त्याबद्दल धन्यवाद. वा वा, धन्यवाद. माझ्या कवितेचं शीर्षक आहे निरोपाची वेदना. मला 2 मुली आहेत मोठ्या, त्यानंतर मुलगा आहे. तर दोन्ही मुलीचे लग्न होण्यापूर्वी माझ्या मुलींना मी एक काही संदेश दिला. बुवा तू संसारामध्ये पदार्पण करतेस, सासरी जातेस, त्यानंतर त्या ठिकाणी तू जाताना आमच्या मनामध्ये आईवडिलांच्या मनात काही भावना निर्माण होतात. हे मुलींच्या प्रती व्यक्त झालेलं प्रेम या तुझ्या प्रेमापोटी या सत्रात एक वडील आपल्या मुलींच्या प्रेमापोटी काय भावना व्यक्त करतात आणि या शब्दातून मी आपणासमोर सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे निरोपाची वेदना. लेकीला सासरी जाताना निरोप देताना सगळेजण रडत असायचे भरल्या डोळ्यांनी. सगळेजण रडत असायचे भरल्या डोळ्यांनी. सारा मांडव तिला निरोप द्यायचा, सारा मांडव तिला निरोप द्यायचा. भाळी हळदी कुंकू लावणी खण नारळाची ओटी भरवणी सन्मानित सासरच्या वाटे सारा मांडव तिला निरोप द्यायचा. सासरच्या वाटे जाणाऱ्या सजलेल्या कारमध्ये बसवायचो मी, तिला बसवायचो मी. बापाचा कंठ दाटून यायचा, बापाचा कंठ दाटून यायचा. आईच्या डोळ्यात हसवांची धार. सासरी जाताना मायबापाची जी अवस्था होती त्यावेळी या ठिकाणी शब्दांकित केले आहेत. आईच्या डोळ्यात आसवांची धार, बापाचा कंठ दाटून यायचा. रडताना हुंदकी अश्रूंचा बांध थोपवून धरणारी लाडकी लेक माझी. अश्रूंचा बांध थोपवून धरणारी लाडकी लेक माझी. माय बापाचा काळीज तुकडा, माय बापाचा काळीज तुकडा. मोठ्या धीरानं हसऱ्या चेहऱ्यानं कारमध्ये बसते. पती समवेत बसलेले आहे. मोठ्या धीरानं हसऱ्या चेहऱ्यानं कारमध्ये बसते. खरंच किती शहाणी अनमोठी झाली लेक, खरंच किती शहाणी मोठी झाली लेक आज. गळ्यातील हुंदका घेऊन बाप विदाई करतोय. गळ्यातील हुंदका घेऊन बाप विदाई करतोय. उष्ण हसू मायेच्या चेहऱ्यावर, उष्ण हसू मायेच्या चेहऱ्यावर. पण लेकीच्या हृदयात मोठी कालवा कालव, लेकीच्या हृदयात मोठी कालवा कालव. कुणाला कशी कळणार, कुणाला कशी कळणार. पतीच्या सोबत निघताना सासरची वाट चालू लागली. पतीच्या सोबत निघताना सासरची वाट चालू लागली. शेवटच्या काव्यपंक्ती आहेत. मागे वळून पाहते माहेरची वाट,
मागे वळून पाहते या माहेराची वाट माय बाप जणू विठ्ठल रखुमाई माय बाप जणू विठ्ठल रखुमाई वाट आसवांनी धुक्यात हरवत जाई वाट आसवांनी धुक्यात हरवून जाई हरी उतराई कशी हो माय बापाच्या ऋणातून विठ्ठलाला ती म्हणते मुलगी हरी उतराई कशी हो माय बापाच्या ऋणातून आणि संस्काराचा दिवा दिला हाती आणि संस्काराचा दिवा दिला हाती आता उजळून टाकीन अवघे सासर आता उजळून टाकीन अवघे सासर आता उजळून टाकीन अवघे सासर खरं सर खूप छान कविता सादर केला तुम्ही. ही तुमची कविता ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या पण 3 चिमण्या आहेत सर. एक ना एक दिवस ते पण उडून जाणार आहेत. त्या आठवणी म्हणजे आता ते मला प्रत्यक्ष त्या गोष्टी दिसल्या माझ्या समोर की माझ्या ह्या 3 चिमणी उडून गेल्यानंतर मला काय माझी अवस्था होईल. खरंच माझ्या अंगावरती म्हणजे एकदम शहारा आला. आणि भगवंत त्यांनाच ईश्वर त्यांनाच मुली देतात की ज्या मुलींचं प्रेम त्यांच्या भाग्यात असतं आणि त्या मुली लहानच्या मोठ्या करून त्यांना योग्य उच्च शिक्षण देऊन वगैरे आपण त्यांना सासरी योग्य जोडीदार निवडून देतो तिला घरी सुखी राहा म्हणतो. हीच आपल्या आशीर्वादाची भावना असते. त्यामुळे मला वाटतं अगदी मुलींना उच्च शिक्षण द्यावं आणि त्यांना अगदी चांगल्या कुटुंबामध्ये द्यावं जेणेकरून त्यांचं आयुष्य आनंदाने जाईल आणि आपल्या आईवडिलांच्या जीवनाची सार्थकता होईल. त्यामुळे ती शिक्षणाची ज्योत त्यांच्या हातात द्या इतकंच मी म्हणू शकेल. धन्यवाद मॅडम. मुलगी म्हणलं की 2 कुटुंबाचा उद्धार करणारी एक स्त्रीच आहे. आई वडिलांचं नाव रोशन करणारी आणि सासरचं माहेरची कायमची ज्योत पेटवणारी ती मुलगी. म्हणून म्हणतात ना राशील कोठेवरी चिमणी माझ्या या घरी लग्न झाल्यावर जाशील बाई परक्या घरी लग्न झाल्यावर जाशील बाई परक्या घरी. अगदी बरोबर. लग्न झाल्यावरती जाशील परक्या घरी. हृदयामध्ये कंठ फुटणारेच हे शब्द आहेत. प्रत्येकाला मुली आहेत मुलं आहेत आणि आपण आई वडिलांची भूमिका ही फार वेगळी असते. याच कार्यक्रमामध्ये पुन्हा एक जोश निर्माण करणाऱ्या आमच्या लता मंगेशकर प्रतिरथ लता मंगेशकर अर्थात कविता तळेकर आणि मंगेशकर हे काहीतरी कुठेतरी नातं आहे आणि या नात्यातूनच आज आपल्यासमोर एक हृदयस्पर्शी अशा गायिका कविता तळेकर यांना विनंती करतो की त्यांनी पुढील आपली कविता सादर करायची. खरं सर आई मुलीचं नातं काय असतं आणि जेव्हा आपल्याला मुलीच असतात तर आपण बघायचं कुणाकडे तर मुली हा आपल्या शेवटपर्यंत आपला श्वास रोखून जातात आणि आईचं हृदय एकदम कळकळून त्या हे करतात. मला अशी आठवण आली कधी कधी की मुलींना आपण ओरडतो बोलतो. एकदा माझी मुलगी अशीच काहीतरी खोडसाळपणा करते असं ऐकत नाही कधी कधी आणि मी तिला रागवले आणि मी निश्चय असं केलं कारण कडक भूमिका असते आईची आणि मी म्हटलं नाही मला जेवायचंच नाही मला बोलायचं नाही मी शांतच राहणार आहे. आज मुलीने स्वयंपाक केला होता नाही म्हटलं आज आपण अशी भूमिका कडक मिरवायची ना तर नाहीच. मी झोपून गेले. 11 वाजले. मुलगी आई ओरडत होती. म्हणजे जोपर्यंत मी बोलत नाही तोपर्यंत ती आई अशा तिच्या म्हणजे हृदयापर्यंत त्याचा आवाजच येत होता. तेव्हा मला असं वाटलं लेकरू काय असतं म्हणजे ह्या लेकराला किती भावना आणि जाणून एवढ्या लहान वयात कळते तर आपण तर विचाराने इतके मोठे आहोत. आणि तिच्या इतक्या त्या आर्त आवाजाने मला चुन्न झालं आणि परत उठले आणि तिला म्हटलं मला वाट मी आता जेवण करणार आहे. तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना तुम्हाला काय सांगू. परत मी ठरवलं का मुलीशिवाय खरंच शून्य आहे जग. मुलीशिवाय शून्य आहे जग. असंच असताना मला ही आई नाही माझं प्रेम आहे ज्याची कृपा अंबा मातेवर. मी नेहमी अंबा मातेचं नाव घेते का तुझी शक्ती माझ्या हृदयात ती जागवत आहे आणि त्या शक्तीचा शक्तीद्वारे मी काहीतरी काम करत आहे
असं मला जाणवतं नेहमीच. तर सर, ही आंबा मातेची मी एक 2 ओळीची कविता केलेली आहे, ती तुम्हाला ऐकवते. तुझ्यात जीव दंगते ग माते, तुझ्यात जीव दंगते. मन हे वेडे संकट समयी धावगडे. मन हे वेडे संकट समयी धावगडे. सत्वाला पावते ग आंबे मार्ग तू दाविते. सत्वाला पावते ग मार्ग आंबे तू दाविते. ध्यानी मनी मनात वसते, ध्यानी मनी मनात वसते. स्वप्नी माझ्या दिसते, स्वप्नी माझ्या दिसते. भोळी सेवा मानून घे तू शरण मी येते. भोळी सेवा मानून घे तू शरण मी येते. शरण मी येते ग माते भक्तीला जागते. शरण मी येते ग भक्तीला जागते. ला 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 ला. अंबा माते महिमा गाते, तल्लीन मी होते. तुझ्यात जीव दंगते ग माते, तुझ्यात जीव दंगते. तुझ्यात जीव दंगते ग माते, तुझ्यात जीव दंगते. वा वा, खूप छान ताई. आई तुळजाभवानी म्हणली, माता म्हणली, दुर्गा माता, असे कित्येक स्त्रियांचे रूप आणि त्या मातेचे रूप सगळे सेमच आहेत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा भोजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात आलेल्या सर्व कवींचे स्वागत. तसंच बालकवी प्राची बिराजदारीला मी विनंती करते की तिने आपली कविता सादर करावी. माझ्या कवितेचे नाव आई. माया ममतेची खान, गीता आणि पुराण माझी आई. माया ममतेची खान, गीता आणि पुराण माझी आई. प्रेमाचा सागर जीवनाचा आधार माझी आई. प्रेमाचा सागर जीवनाचा आधार माझी आई. माझी पहिली गुरु आणि जीवनदायी माझी आई. माझी पहिली गुरु आणि जीवनदायी माझी आई. वा, खूप छान प्राची. आई म्हणलं की कसं हृदय कसं भरून येतं. आईची माया, मुलीची छाया, खरंच खूप खूप छान. तसंच पुढील कविवर्य रामराव गायकवाड सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. रसिक हो, धन्यवाद. आजचा एक दिवस असा आहे की जो अविस्मरणीय असा दिवस आहे. माननीय आदरणीय काशीरामजी यांचा जन्मदिवस. त्यानिमित्तानं आमच्या सर्व कवींचं, उपस्थित कवींच्या वतीने मी प्रातिनिधिक माझी या ठिकाणी त्यांना विनम्र अभिवादन करून या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. खरं तर त्यांचं कार्य खूप मोठं आहे आणि ते शब्दात मांडणंही मला शक्य होणार नाही, परंतु एक आदरांजली मी या ठिकाणी व्यक्त करून माझी कविता या ठिकाणी घेणार आहे. रसिक हो, प्रेम करणं म्हणजे धगधगत्या अग्नीवरून, धगधगत्या अग्नी म्हणजे निखारे पेटलेले. प्रेम करणं म्हणजे धगधगत्या अग्नीवरून स्मित हास्य करत चालत चालत राहणं म्हणजे प्रेम करणं. म्हणजे प्रेम ही काही इतकी सोपी गोष्ट पण नाही आहे. तुम्हाला खूप काही अडचणींना, प्रसंगांना अगदी सामना करत त्या प्रेमाचं ध्येय पूर्ती करायला लागतं.
म्हणूनच म्हणतात ना, प्रेम हे प्रेमच असतं. तुमचं काय आमचं काय सेमच असतं. वा वा, खूप सुंदर, खूप सुंदर. एक माझा कविता संग्रह आहे गंध रानमाळ्याचा. गंध रानमाळ्याच्या या कविता संग्रहातली ही कविता सखा संगाती. मला वाटतं ही कविता फार जुनी कविता आहे माझी. त्यावेळेस मला वाटतं माझा नुकताच विवाह झालेला असावं, लग्नाची गाठ बांधलेली असावी. त्यानंतर काही कालावधीमध्ये ही कविता मी लिहिलेली होती, परंतु माझा पहिला कविता संग्रह 2007 मध्ये प्रकाशित झाला आणि त्यावेळेस मी ही कविता त्यामध्ये समाविष्ट केली. कवितेचं शीर्षक आहे सखा संगाती. वा. पुनवेच्या रातीला भाळी चांदवा उगवला, बघ सजनी तुझा रोसवा कसा ग विरघळला. पुनवेच्या रातीला आभाळी चांदवा उगवला, बघ सजनी तुझा रोसवा कसा ग विरघळला. तुला न कळले मला न कळले कितीतरी प्रणयाचे अदृश्य अनुबंध, फुलले लज्जेचे गुलाब गाली या शीतल धवल चांदण्यात. कदाचित कोजागिरीची पौर्णिमा असावी आणि त्या कालावधीमध्ये ही कविता शब्दांकित केलेली आहे. फुलले लज्जेचे गुलाब गाली या शीतल धवल चांदण्यात, हा विलक्षण योग कसा जुळला, हा विलक्षण योग कसा जुळला. सुगंध प्रीतीचा दरवळला, साजनाच्या काळीच गुपित ग. सुगंध प्रीतीचा दरवळला, तुझंच पहिलं पाऊल पडलं, तुझंच पहिलं पाऊल पडलं, साजनाच्या काळीच गुपित ग. अनुभवली मी वेगळी धग, अनुभवली मी वेगळी भग, तुझ्याच तना मनात ग. प्रीतीच्या रेशमी बंधनाने नकळत कसे गुंतून गेलो, प्रीतीच्या रेशमी बंधनाने नकळत कसे गुंतून गेलो. निशेच्या शेवटच्या काव्यपंक्ती आहे. निशेच्या या धुंद समयी नभांगणी हसली शुक्र चांदणी, निशेच्या या धुंद समयी नभांगणी हसली शुक्र चांदणी. देखन रूप तुझ संगमरवरी, देखन रूप तुझ संगमरवरी, साठविले मी माझ्या हृदय मंदिरी, साठविले मी हृदय मंदिरी. त्या चांदण्यांच्या संगतीत चंद्रमा रंगून गेला, त्या चांदण्यांच्या संगतीत चंद्रमा रंगून गेला. शब्द हे उमटले तुझ्या चंद्रमुखातुनी, शब्द हे उमटले तुझ्या चंद्रमुखातुनी. तूच रे साजना, तूच रे साजना, माझाच खरा सखा सांगाती, माझाच खरा सखा सांगाती, माझाच खरा सखा सांगाती. अशी रोमॅन्टिक भावना या शब्दातून मला वाटतं मी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. मला वाटतं रसिकांना नक्कीच आवडले असेल. हो, खूप छान सर. धन्यवाद. तसंच मला पण म्हणायचंय, तुझी आठवण येण्यासाठी काळ वेळ लागत नाही, तुझी आठवण येण्यासाठी काळ वेळ लागत नाही. तेही तुझ्यासारखीच आहे, तेही तुझ्यासारखीच आहे. तिलाही मलाही तिच्या वाचून करमत नाही, मलाही तिच्या वाचून करमत नाही. वा वा, मलाही तिच्या वाचून करमत नाही. याच्याही पुढे जाऊन मला असं वाटतं, तर तुम्ही दोघांनी प्रेम प्रकट केलं त्यामुळं मलाही उत्साह आला आणि माझंही प्रेम मला प्रकट करावं असं वाटतं. म्हणून तुमच्यावर मला असं मनात म्हणायचंय की मी आयुष्य जगावं तुझ्यासाठी, मी आयुष्य जगावं तुझ्यासाठी, पण ते जगताना तू सोबत सोबत असावी माझ्या पाठीशी. मी स्वप्न पहावं तुझ्यासाठी, मी स्वप्न पहावं तुझ्यासाठी, पण त्या स्वप्नात तू मात्र असावी माझ्यासाठी. मी प्रेम वाटेवर उभा राहावं, मी प्रेम वाटेवर उभा राहावं पण तुझ्यासाठी, पण त्या वाटेवर तू मात्र थांबावं फक्त माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी. वा वा, मला पण
त्याच्यावर एक म्हणायचं आहे, वाट पाहशील तर आठवण बनून येईल, वाट पाहशील तर आठवण बनून येईल, तुझ्या ओठावर गाणे बनून येईल, तुझ्या ओठावर गाणे बनून येईल. तसंच पुढील कविवर्या कविता तळेकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. प्रेमाने इतकं जागे केलेलं आहे की आता झोपच येत नाही. बरोबर आहे ना? कारण हे प्रेम असतं, आंधळं असतं, ते दिसत नसतं. अशा या आंधळ्या प्रेमाला आपण जागं केलं पाहिजे. ती काय म्हणते, तो म्हणतो आणि ती म्हणते, ती होती सुंदर, ती होती सुंदर, मला आली लहर, ती होती सुंदर, मला आली लहर. क्या बात है. विचारावं जावं समोर, जाऊन विचारावं समोर, देशील का नजरेस नजर, चोरून अशी नजर, मग कळीला आली लहर, मग कळीला आली लहर, आता जरा ठेर, नको जाऊ दूर, पाहतो तुला आता मी जरा वरवर, पाहतो तुला मी आता जरा वरवर, आता नव्यानेच केला कहर, आता नव्यानेच केला कहर, डोळ्यात घातली जहर, कुठून आला रे सुरवर, तू कुठून आला रे सुरवर, तयार आहेस तुझ्यासाठी हार, तयार आहेस तुझ्यासाठी हार. भोळी थोडी हसली, भोळी थोडी हसली, लाजली आणि प्रेम कळली, शर्मेनं म्हटली, मान खाली झाली थोडी आणि हळूच म्हटली, मी तुझीच रे वेड्या, मी तुझीच रे वेड्या, शर्मिली, ओ हो शर्मिली, तुझीच रे वेड्या, शर्मिली. शर्मिली अशाच खरंच शर्मिली म्हणलं ना, मला पण त्याच्यावरती एकदा मनापासून मला आठवून तर बघ, एकदा मला मनापासून आठवून तर बघ, तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन मी, तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन मी. या अशाच कवितेमधून सादर केल्यानंतर अशी जर प्रेमिका एखाद्या माणसावर एखाद्या मुलावर प्रेम करत असेल तर तो प्रेमिक त्या प्रेमिकावरती जीव ओतून प्रेम करतो आणि प्रेम करत असताना जेव्हा ती प्रेमिका त्याला सोडून जाते त्यावेळेस मात्र त्याचा प्रेमभंग होतो. म्हणून मला त्याच्या संदर्भामध्ये बोलायचंय. जन्माला आला आहेस थोडं जगून बघ, जन्माला आला आहेस थोडस जगून बघ, जीवनात दुःख आहे थोडं सोसून बघ, जीवनामध्ये दुःख आहे पण थोडस सोसून बघ, चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस, चिमूटभर दुःखाने कधीच कोसळू नकोस, दुःखाचे पहाड चढून बघ, यशाची चव चाखून बघ, अपयश येत जरा निरखून बघ. म्हणूनच म्हणतो जीवनात दुःख आहे जरा सोसून बघ, जीवनात दुःख आहे जरा सोसून बघ. खरंच सुखदुःख हे जीवनामध्ये येतच राहतं, जातच राहतं. तर सगळे कवी आले आमच्या कार्यक्रमामध्ये, छानपैकी कविता सादर केली आणि प्रेक्षकांचं मनोरंजन झालं. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. कुठेही जाऊ नका, पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह म्हणण्याच्या नंतर मला आणखी एक म्हणाचं शेवटचं म्हणावंसं वाटतं. जिंदगी की ना टूटे लड़ी, प्यार कर ले, प्यार कर ले, घड़ी दो घड़ी, ओ जिंदगी की ना टूटे लड़ी, प्यार कर ले, ओ प्यार कर ले, घड़ी दो घड़ी, लंबी लंबी उमरिया को छोड़ो, प्यार की एक हथकड़ी, आज से अपना वादा रहा, हम मिलेंगे हर एक मोड़ पर,
किसको पड़ी, प्यार कर ले, प्यार कर ले, घड़ी दो घड़ी। ओ जिंदगी की ना टूटे लड़ी, प्यार कर ले, घड़ी दो घड़ी। साथियों, हम यही संदेश देना चाहते हैं की प्रेम करा, प्रेम करत राहा, पण कुणाशी वाद होईल अशा पद्धतीचं प्रेम करू नका। आई वडिलांशी एकनिष्ठ राहा, आई वडिलांपासून बाजूला जाण्याचा प्रयत्न करू नका, प्रेम मात्र करत राहा, अशीच आमची या तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमातून अपेक्षा आहे। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।